एवढ्या आमच्या आया बहिणीला उचलून नेलं जात होतं, मंदिरं फोडली जात होती, गायीची कत्तल केली जात होती, तरण्याबान पोरांना मारलं जात होतं, म्हाताऱ्या माणसांना मारलं जात होतं, प्रेतांच्या ढीकच्या ढीक पडत होती, रक्ताचा पूर वाहत होता, छोट्या कुत्र्यांची दिवाळी चालली होती, एवढा दाट अंधार काळोख होता, एवढा अत्याचार होत होता. वाचवा, पण वाचवण्याकरता कुणी पुढे येत नव्हतं. त्यावेळेस माझे मासाहेब पुढे आल्या, जिजाऊ मासाहेब पुढे आल्या, जिजाऊ मासाहेब बोलायला लागल्या, नसेल कुणी या महाराष्ट्राला गुलामगिरीतून सोडवणार, नसेल कुणी या महाराष्ट्राला पारतंत्र्यातून सोडवणार, पण ही जिजाऊ समजते. आणि माझ्या जिजाऊ महासाहेब त्यावेळेस शिवनेरी गडावर होत्या. शिवरायांचा गर्भ पोटामध्ये वाढत होता, 7वा महिना सुरू होता. या अवस्थेमध्ये प्रत्येकीला काही खावंच होतं, प्यावंच होतं, लेवंच होतं, त्याला डोळे म्हणतात. सुरेगाळाची पत्नी जवळ आली, लक्ष्मीबाईंना विचारलं, मासाहेब या अवस्थेमध्ये काही खावंच होतं, प्यावंच होतं, लेवंच होतं, त्याला डोळे म्हणतात. मासाहेब तुमच्या डोळे पुरवायचे आम्हाला बोला ना मासाहेब. मासाहेबांना शब्द ऐकले, हाताच्या मुठ्या आवळल्या, रक्त सळसळलं, डोळे लागलं बुंद झाले, सिंहासनावर उठून उभा राहिल्या. मासाहेब बोलायला लागला, लक्ष्मीबाई नामस काही खावे वाटत, नामस काही प्यावे वाटत, ना आम्हास काही लावे वाटत. म्हणजे मासाहेब तुम्हाला डोळे नाही. मासाहेब बोलायला लागला, लक्ष्मीबाई ऐका,